अगं तुझ्या पर्स मध्ये काय ठेवलंय तुला माहिती नाही काय? आम्ही ठेवलंय का सगळं सामान त्याच्यात? अहो आत्या मी खरंच सांगते, हे सगळं माझं नाहीये. हे मी कसं ठेवू शकते माझ्या पर्स मध्ये? माया खोटं नको बोलूस. या सगळ्या वस्तू तुझ्याकडे कशा आल्या? अगं तेच मी म्हणते, या अशा वस्तू माझ्याकडे आल्याच कशा मला खरंच माहित नाही. मी खरं सांगते. पण या सगळ्या वस्तू काळी जादू करायला वापरतात ना? माया, हे सगळं सामान का आहे तुझ्या पर्स मध्ये? नाही 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 मी नाही. माया पास. संकटामागून संकट येत आहेत आणि तू या अघोरी वस्तू अशा घरात घेऊन येतेस? काय काय अर्थ काय घ्यायचा या सगळ्याचा आम्ही? अहो मॅडम मी खरं सांगते, मला नाही माहितीये माझ्या पर्स मध्ये कसं आलं. माया सांग, काय प्लॅन करतेस तू? अथर्व प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे मी नाही. अरे माझा काही संबंध सुद्धा नाही या गोष्टींशी. अगं संबंध नाहीये, मग या सगळ्या गोष्टी पर्स मध्ये का घेऊन फिरतीयस तू? माया उत्तर देशील का? काय विचारतोय आम्ही? हा अथर्व, आत्ता नको. आई त्या दिवशी अच्छा माया, तुझ्या खोलीत जाते. अहो मॅडम पण मी खरं. मी काय सांगते ते ऐकलं नाहीस का? खोलीत जा. माया, बाकी कोणी काहीही म्हणू देत, तू माझ्या तावडीतून चुकणार नाहीयेस. अथर्व, हे काय घडतं या घरात? मायाला एवढा जीव लावला या घराने आणि तरी काही झालंय का? नाही, काहीच नाही. या तुम्ही या बसा ना, खूप वेळ झाला तुम्ही उभ्याच आहात. या. नाही असू दे रे बाबा, मला आता निघायला हवं. निघते मी. मी येऊ का सोडायला मग? नको, मीराची सासू सोडेल मला. काय ग? मी हो, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तर नको. काय सगळं अजब घडतंय या घरात? हे घर आहे की मांत्रिकाची गुहा तेच कळत नाहीये. सगळेच अघोरी वागतायत. अनन्या, हा? हे अघोरी असो किंवा नसो, तू मीराला अजून काही दिवस सावलीच्याच घरी राहायला सांग. मला नकोय की मीरा इथे यावी आणि तिच्या जीवावर काही बेतावं. सांगते. हे सगळं सुरू असताना मला फक्त वेदावर फोकस करायचं. ज्या घराने या मुलीला आसरा दिला त्यांचाच वाटोळा करायला निघाली ही मुलगी. अरे शांत बसून काय उपयोग आहे? ती आपलं घर उद्ध्वस्त करेल याची वाट बघायची आहे का? नर्मदा, मी थांब म्हणालोय ना. माया तू सांग, या गोष्टी तुझ्याकडे कशा आल्या? दादासाहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझा काहीच संबंध नाहीये या सगळ्या अघोरी वस्तूंशी. मला खरंच नाही माहित. मी खरं सांगते, मला खरंच नाही माहित या सगळ्या वस्तू माझ्या पर्स मध्ये कशा आल्या. आणि मुळात मी खोटं का बोलेन? मी का करेन हे सगळं? हा, मी का खोटं बोलेन? बाबा खोटं बोलतेय ही माया. हिने वेदाला आणि मीराला खूपदा त्रास दिलाय, त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय तिने. कसं सांगू मी यांना?
आई आई तुम्हाला माहिती आहे ना हिचं सत्य. तुम्हाला संशय आहे ना हिच्यावर. तुम्ही सांगा ना सगळ्यांना, बोला ना प्लीज. या अंबिकाने एक हैराण करून ठेवलंय. हे बघ माया, रडणं थांबव. मला फक्त खरं काय ते ऐकायचं. या वस्तू तुझ्या नाहीत म्हणतेस ना, मग या सगळ्या वस्तू तुझ्या पर्समध्ये कशा सापडल्या? तू त्या घरात घेऊन आलीस का दुसरं कोणी घेऊन आलं होतं? दादासाहेब प्लीज 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 मी तुमच्या पाया पडते. दादासाहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. दादासाहेब भाऊ, मी या सगळ्या अघोरी गोष्टी माझ्या पर्समध्ये नाही ठेवल्या. जर मला माहित असतं की हे सगळं कुठल्या व्यक्तीने केलंय तर मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभं केलं असतं. दादासाहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी का करेन हे सगळं? दादासाहेब प्लीज, मी पाया पडते. दादासाहेब प्लीज. माया उठ दे, माया उठ दे. तू आजपर्यंत जे प्यादा वापरत आलीस त्याचा बळी द्यायची वेळ आली आहे.